काय उपाययोजना करणार किंवा काय या अधिकाऱ्यांना तो आपण निर्देश देतो? बघा, ह्या वर्षी एल निनोच्या इफेक्टमुळे तसं शेतकऱ्यांसाठी एक आव्हानात्मक असा एक वर्ष आहे, ज्या कधीच गोष्टी इतिहासामध्ये घडलेल्या नाही ते ह्या वर्षी आपल्याला अनुभवायला भेटत आहे. आंबा काजूची परिस्थिती वाईट आहे. आज भात शेतीमध्ये जे काही तुम्ही आज तिथे पाहिले ते आमच्या कोकणामध्ये कधीच आत्तापर्यंत तरी झालेलं नव्हतं. आणि म्हणून आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पाहायला आलेलो आहे. माझ्याबरोबर माझ्या कृषी अधीक्षक मॅडम आहेत, तहसीलदार आहेत, सगळी प्रशासकीय यंत्रणा आहेत. आणि त्या यंत्रणेकडून ह्या आमच्या शेतकऱ्यांना काय मदत करू शकतो, काय त्यांना सहकार्य करू शकतो, कुठल्या निकषामध्ये बसून ह्यांना मदत करू शकतो, त्या दृष्टिकोनातून आता आम्ही पावलं उचलू. शेवटी शासनाकडे पण असलेले नियम हे त्यांच्यासाठी ही परिस्थिती नवीन आहे. अशा पद्धतीच्या भात शेतीवर ही परिस्थिती येणं हे कुठलाच अजूनपर्यंत शासनाने अनुभवलेलं नव्हतं. आणि म्हणून आम्ही पण त्याचा अभ्यास करून कुठल्या निकषांतर बसवलं पाहिजे. गेल्या वर्षी जो 15 मेला आलेला पाऊस आजपर्यंत आज ह्या जुलै महिन्यामध्ये अशी परिस्थिती आमच्या कोकणामध्ये आम्ही कधीच पाहिली नाही की पाऊसच नाही. आणि म्हणून ते सगळे निकष कुठल्या निकषामध्ये बसवायचं, कुठले निकष बदलायचे, या सगळ्या दृष्टिकोनातून आता आम्ही पावलं उचलणार आहोत. पंचनामे करण्याचे काही निर्देश दिलेले आहेत, पाहणी हे लोकांनी केलेले आहेत. पंचनामेच्या पलीकडे जाऊन प्रामुख्याने मदत करायची असेल तर त्या कुठल्या निकषांतर्गत बसवायचे ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण का पंचनामे हा रुटीन विषय झाला. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की अशी परिस्थिती कधी आलेली नव्हती. नियम ह्या परिस्थितीच्या अनुसार कधी तयारच झालेले नव्हते कोकणासाठी तरी. आता जेव्हा ही परिस्थिती अनुभवायला भेटते आहे, मग नियमामध्ये काय बदल करायला लागेल का, राज्य शासनाकडे वेगळे पद्धतीने काही स्पेशल केस करायला लागेल का, त्या दृष्टिकोनातून लागणारा जो अभ्यास आहे आता करून त्याच्यावर आम्ही उपाययोजना करू. काही इतर प्रश्न आहेत. शेतकऱ्यांसाठी आता एक मुख्यमंत्र्यांनी 48 कोटींची जुनी जी बिल आहे ती माफ केलेली काय सांगा? बघा, आज या बांधावर उभं राहत असताना मी अभिमानाने सांगू शकतो की मी ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळेजण काम करतो ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे तारणार आहेत, खऱ्या अर्थाने आमचे कुटुंब प्रमुख आहे. कारण का आज राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन एक कुटुंब प्रमुख जसा आपल्या कुटुंबाला सांभाळतो तीच भूमिका आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. म्हणजे कर्जमाफी केली, पण कर्जमाफीमध्ये ज्या काही जाचक अटी होत्या त्या त्यांनी दूर केल्या. आज वीज बिल माफीच्या निमित्ताने पण त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले. कोकणामध्ये पण जे 50,000 प्रोत्साहनकारक निधी आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 6,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भेटत आहेत. म्हणजे अन्य वेळी आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नुसतं घोषणा करत असताना आतापर्यंत विविध सरकाराला बघितलं, प्रमुखांना बघितलं, विविध राजकीय नेते स्वतःला शेती महर्षी किंवा मोठे शेतकऱ्यांचे नेते म्हणून स्वतःला ओळखतात. पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांना कोणी आधार दिला असेल, शेतकऱ्यांबरोबर कोण कुटुंब प्रमुख म्हणून उभं राहिलं असेल तर ते आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत, ज्यांनी शब्दापलीकडे जाऊन कृतीतून सिद्ध करून दाखवलेलं आहे. यालाच अनुसरून राजू शेट्टी असं म्हणतात की मोजक्यात लोकांची कर्जमाफी झाली आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं फार गरजेचं आहे. तो कोण करणार? बघा, चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. अगर एवढे ऐतिहासिक निर्णय महायुतीच्या आणि देवाभाऊच्या सरकार घेत असेल तर राजू शेट्टीजींनी मन थोडं मोठं करून त्यांचं कौतुक करायला हवं होतं की ज्या अन्य कुठल्याच मुख्यमंत्र्यांना जमलं नाही, कोणाला त्याचे ऐतिहासिक निर्णय करायचे ते देवाभाऊच्या सरकारने घेऊन दाखवलेलं आहे. ते थोडं राजू शेट्टींनी भूमिका घेतली असती तर ते आज मोठे झाले असते, त्यांच्याबद्दल आमचा आदर वाढला असता. पण आजकाल ज्यांच्या संगतीमध्ये जे बसतात, मांडीला मांडी लावून ज्यांच्यावर बसतात, त्या संगतीचा असर त्यांच्यावर आता दिसायला लागलेला आहे. विनायक राऊतांच्या कुटुंबात एक प्रकरण घडलं आणि काल त्यांना जो जामीन आहे तो नाकारण्यात आला. बघा, एक लक्षात घ्या, कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकवण्याच्या दृष्टिकोनातून कोणीच भूमिका घेऊ नये. राजकारण राजकारणाच्या जागी असते. निवडणुकीमध्ये आम्ही स्पर्धा करतो ती एक भूमिका असते,
पण कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय होतं, काय घटना घडतात ते राजकारणाच्या चौकटीच्या बाहेर ठेवलं पाहिजे असं मताचं मी आहे. सर, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या ज्या आहेत सुषमा अंधारे त्या अंतरवालीमध्ये जाणार आहेत. अंतरवालीमध्ये ते जंतर मंतरमध्ये बसले. जंतर मंतर. मुद्दा माझा असा आहे की देशाच्या विरोधात ज्या ज्या शक्ती काम करतात, जे जिहाद करणारे लोक आहेत, देशाच्या विरोधात काम करणाऱ्या ज्या शक्ती आहेत, त्यांच्या सगळ्यांच्याच बाजूने आज उबाटा गट उभा आहे. मग पाकिस्तानची स्क्रिप्ट वाचून दाखवणारे हेच उबाटाचे नेतेजण आहेत. म्हणून अगर ते जंतर मंतरमध्ये जाऊन, त्या जंतर मंतरकडे जाऊन अगर त्यांना अगर पाठिंबा देत असतील तर नवल वाटण्याची गरज नाही. जे आमच्या हिंदू राष्ट्राच्या विरोधात आहेत त्यांना समर्थन करण्याचं काम उद्धव ठाकरेंचा पक्ष करतोय, हे आता सिद्ध झालेलं आहे. साहेब, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून पंकजा मुंडे असं म्हणतायत की केंद्रीय मंत्रिमंडळात विस्ताराचे कुठले वारे नाही आहेत आणि आमचं असं डोक्यात नाही आहे. आम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये खूप चांगलं काम करतो. ताईंनी त्याच्याबद्दल मत व्यक्त करणं, कारण त्या अनुभवी आहेत, मोठ्या नेत्या आहेत, त्याबद्दलमध्ये माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता बोलणं उचित नाहीये. पण एक खरं आहे की आम्ही देवाभाऊंच्या नेतृत्वात सगळेजणच आज महाराष्ट्राला ज्या पद्धतीने आकार देतोय, विकसित महाराष्ट्र 2047 चा मार्ग आज देवाभाऊच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्ही पुढे घेऊन जातोय, म्हणून त्याच्यामध्ये आता कुठलीच अडचण येणार नाही एवढं विश्वासाने सांगू शकतो. साहेब, राम मंदिर चोरी म्हणून सध्या रणकंदन माजलेला आहे आणि त्यालाच ज्यांची श्रद्धा खोटी होती त्यांचे पैसे चोरीला गेलेत असं उत्तर प्रदेशचे आमदारातले विधानसभा अध्यक्ष सतीश महाना असं त्यांनी वक्तव्य केलं. नाही, मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नाही, मग त्याच्यावर कसं बोलू शकतो.